नमस्कार मित्रांनो, 8 दिवसापूर्वी एक बातमी आली होती, न्यायाधीश भ्रष्टाचाराच्या जाळ्यात. अशी बातमी ऐकल्याच्या नंतर माझ्यासह सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडतोय, न्यायाधीश मंडळींना जर भ्रष्टाचार केला तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? समाजामध्ये जर न्यायाबद्दल आदर राहिला नाही तर अराजकता मागायला फार काळ लागणार नाही. न्यायाधीश मंडळींना माझं एक सांगणं आहे, या महाराष्ट्राला न्यायाधीश पदासाठी अनेक मोठे योगदान लाभलेलं आहे. रामशास्त्री प्रभुने सारखे न्यायमूर्ती या मराठा साम्राज्यामध्ये कोण केले? त्यांच्या न्यायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी पेशव्यांच्या बद्दल जे न्याय निर्णय दिले ते सर्वसामान्य लोकांना माहीत आहेत. तसेच त्यांच्या मुलाच्या बाबतीत जेव्हा न्यायाधीश पदाची निवड करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाचं कोणतंही न्यायाधीशा बाबतीत योगदान नसल्यामुळं त्यांचा प्रस्ताव नाकारला. तसेच अहिल्याबाई होळकरांच्या न्यायदानाच्या बाबतीतली प्रक्रिया पाहिली तर त्यांनी सर्वसामान्य जनतेला ज्या गुन्ह्याबद्दल शिक्षा आहे तीच शिक्षा स्वतःच्या मुलाला सुद्धा दिली. असं हे न्यायाधीश पद, ज्याला हिंदू संस्कृतीमध्ये विष्णूची गादी परंपरा म्हणतात, अशा पदाची गरिमा ठेवण्याची न्यायाधीश लोकांची तसेच तुम्हा सर्व लोकांची जबाबदारी आहे. नाही तर समाजामध्ये अराजकता माजेल. एवढेच मी सांगतो आणि थांबतो.